एवढा सगळा पसारा बघून तर तुम्हाला लक्षातच आलं असेल की आम्ही कुठेतरी चाललोय. थांबा, थांबा सांगते पुढे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. का आम्ही हा रूम सोडतोय आणि काय कारण आहे. 2च महिने झालं एवढा छान रूम असताना देखील आम्ही सोडून जातोय. याचं काय कारण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर मी सुजाता स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आम्ही काल परवा DMartमध्ये गेलो. DMartमधून एवढं सगळं सामान घेऊन आलो आणि हे सामान आम्ही 3 ते 4 दिवस झाले आलोय, तरीही देखील आम्ही सोडलं नाही, कारण आम्हाला सोडायचं आहे रूम. आणि 2 ते 3 महिने झाले फक्त 2 ते 3 महिने झाले फक्त आम्हाला ह्या रूममध्ये येऊन. रूम एवढा सगळा सुंदर होता, म्हणजे सगळा फर्निश रूम होता. 1 BHK सगळं म्हणजे फ्रेश वातावरण, सगळ्या गोष्टी चांगल्या असून देखील आम्ही का रूम सोडत आहोत. तर ह्याच्यामागे कारण आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या जरी चांगल्या वाटत असल्या तरी त्या दिसायला तशा नसतात. आणि काही गोष्टी आहेत ना, आपण एवढा चांगला रूम आहे तरी देखील आम्ही सोडून जातोय असं तुम्हाला वाटत असेल, पण याच्यामागे काही एक कारण आहे की ह्या रूममध्ये आल्यापासून आमच्यासोबत असं काही गोष्टी घडत आहेत ज्या की खूप विचार करण्यासारख्या आहेत. कधी घरामध्ये अचानकच मुलगा तरी पडतो. ॲक्सिडेंट ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात ह्या रूममध्ये आल्यापासून घडत आहेत. 2 ते 3 महिन्यामध्ये घरातलं कोणीतरी आजारी आहे. पडून हात तरी फ्रॅक्चर होतोय. काहीतरी असा 2-4 गोष्टींचा अनुभव आम्हाला ह्या घरात ह्या रूममध्ये आल्यापासून आला आहे. आणि ह्या रूममध्ये म्हणजे वातावरण तर तसं फ्रेश वाटतंय, सगळ्या गोष्टी ठीक वाटतायत, पण निगेटिव्हिटी एवढी आहे आणि इथे आल्यापासून सतत काही ना काहीतरी गोष्टी आमच्या बाबतीत घडत आहे. आम्हाला 2 ते 3 दिवसाला हॉस्पिटलला जावं लागत आहे. असा अनुभव याच्या अगोदर कधीच आला नव्हता. एवढा भयानक अनुभव आम्हाला ह्या रूममध्ये आल्यामुळे आलेला आहे. एवढा म्हणजे आपण नाही का घरामध्ये किती स्वप्न, किती अपेक्षेने एवढा सगळा पसारा, आणि यातला तर फक्त मी हा आणलेला दाखवला आहे. बाकीचं तर अजून किती मोठं सामान आहे आणि रूम खाली करायचं म्हटलं की किती त्रास होतो. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये इथालचा एरिया आम्ही बऱ्याच गोष्टींशी कनेक्टेड झालो होतो आणि अचानक आता नवीन ठिकाणी जाणं ही गोष्ट आमच्यासाठी खूप म्हणजे खूपच हे आहे. तरी देखील आम्हाला गेल्याशिवाय काही पर्याय नाही आहे, कारण अनुभव एवढे डेंजर आहेत की त्या अनुभवातून म्हणजे आपण म्हणत नाही का, नाही असं नैसर्गिकच असेल असं, म्हणजे ह्या गोष्टी प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पण नाही. एवढा बेकार अनुभव आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर नाही करू शकत आहे. ह्या रूममध्ये आल्यापासून सगळ्या गोष्टी अशा सगळ्या नॉर्मल वाटत असल्या तरी पण नॉर्मल नाही आहेत. इथे आल्यापासून आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ह्या बेडरूममध्ये एका साईडला असा एक खड्डा टाईप आहे आणि कदाचित ह्या वास्तूचा काहीतरी वाईट इफेक्ट किंवा निगेटिव्हिटी एवढी असेल. एवढं म्हणजे घर तर हे बघा प्रत्येकाचं असतंच. प्रत्येकाने ते आपल्या स्वप्नातलं, मनातलं घर बनवलेलं असतं. ते एक मनातला एक खूप सॉफ्ट कॉर्नर असतो आणि ते प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनेच त्याला सजवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण ते काहींसाठी योग्य असेल, काहींसाठी नसेल. आय थिंक ते आमच्यासाठी तर पॉझिटिव्ह नाहीच आहे. कारण घरात आल्यापासून सतत आमच्या मागे फक्त म्हणजे पिडाच लागली म्हणायला हरकत नाही. कधी मुलाचं, कधी हसबंडचं, कधी गावी तेवढाच त्रास फेस करत आहोत. पैशा-पाण्याच्या अडचणी, सगळ्याच गोष्टी एवढ्या म्हणजे यश तर कुठलेच नाही आहे, बरकत नाही आहे. पण सतत म्हणजे घरामध्ये आल्यापासून आम्हाला फक्त अडचणींचाच सामना करावा लागत आहे. तर ह्या घरामध्ये म्हणजे नॉर्मली जरी पडलं ना, तरी एवढं डेंजर लागतंय की, आणि सहज आपण काय करतोय दिवसभर काहीच नाही. कधीतरी एवढं झोपतोय की अंदाज लागत नाही आणि कधी असं फ्रेश देखील वाटत नाही आहे. मनामध्ये सतत आपल्याच माणसांबद्दल वाईट विचार आपण करतोय. आणि सगळ्यात म्हणजे पडलं, लागलं तर डायरेक्टली म्हणजे रक्त येतं. छोटा मुलगा सहज खेळत होता, तर तो सुद्धा पडला तर डायरेक्टली त्याचा दात हे झाला. म्हणजे असं असतात घरामध्ये. आपण एवढ्या 2 महिन्यामध्ये एवढे अनुभव घेतलेत ना, की या रूममध्ये राहण्याची इच्छा आता राहिली नाही आहे. आणि तशी आम्हाला कोणी सुरुवातीला काही देखील सांगितलं नव्हतं. पण आता हळूहळू आजूबाजूंचे म्हणजे
हे बोलतात की रूममध्ये कोणीही राहत नाही आहे. 2 महिने 3 महिन्याच्या आत हा रूम लोकं सोडून जातात. आय थिंक त्यांचा अनुभव त्यांना काय अनुभव येत असेल काय माहीत नाही. पण आम्ही तर ह्या अनुभवापासून म्हणजे एवढे हे झालोत ना 2 ते 3 महिन्यामध्ये सांगू नाही शकत. एवढ्या वाईट ह्याला फेस केलंय आम्ही. तर आता आम्हाला वाटतंय हा रूम सोडलेला बरा. हा रूम सोडताना भलेही आम्हाला म्हणजे काही गोष्टींचा आमचा लॉस होणार असेल तरीही ठीक आहे. पण विषाची परीक्षा घेणं ही काही म्हणजे योग्य गोष्ट नाही आहे. माहीत असून देखील आपण त्या गोष्टींचा अनुभव घेतोय आणि मी ह्या गोष्टींवर विश्वास नव्हते ठेवत. पण सतत आपल्यासोबत त्याच गोष्टी जर घडत असतील तर विश्वास ठेवायला भाग पडतं माणूस. आणि ह्या रूममध्ये आल्यापासून आम्हाला ह्याच गोष्टी होत आहेत आमच्यासोबत. किचनमध्ये असेल, असं कुठेही घरातून बाहेर कोणीही जात असेल तर मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत राहतात आणि पॉझिटिव्ह काहीच वाटत नाही. कुठलंही काम करायचा निर्णय घेतला तरी पण ते होण्या अगोदरच नाही हा शब्द तोंडातून निघून जातो आणि एवढी निगेटिव्हिटी आहे की विचारूच नका. दिसायला जरी फ्रेश असेल म्हणतात ना, जे दिसायला चांगलं असतं ते मुळात कसं आहे हे लक्षात येत नाही. सेम आमच्या बाबतीत तसंच झालं आहे आणि कदाचित ह्याच कारणामुळे लोकं इथे राहत नसतील. आय थिंक काय ह्या वास्तूचा दोष असेल किंवा काय इथे असेल, आय डोंट नो. पण आम्ही तर खरंच खूप वैतागलो आहेत. तर आम्ही आता रूम सोडत आहोत आणि याच्यासाठी आम्ही म्हणतो ना, एकदा दूध पोळाल्यानंतर माणूस ताक देखील फुकून पितं. तसंच आम्ही आता रूमसुद्धा त्याच 2-3 रूम पाहिलेत. पण सगळ्या गोष्टींची शहानिशा करण्याचा आमचा हे सुरू आहे आणि आम्हाला लवकरात लवकर चांगली रूम भेटावं ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हीसुद्धा सांगू शकता की तुमच्याही ह्याच्यामध्ये असा एखादा प्रसंग आलाय का? किंवा तुम्हीसुद्धा असं नवीन ठिकाणी राहायला गेल्यानंतर असे काही अनुभव घेतले आहेत का? आमच्या बाबतीत तर हा फर्स्ट अनुभवच आहे म्हणायला लागेल आणि याच्यामधून आम्हाला खरंच खूप म्हणजे वाईट गोष्टींचा सामना करावा लागला आहे. तर ह्यामुळे आम्ही खूप डिस्टर्ब झालो मेंटली पण आणि हे म्हणजे आता असं म्हणजे एकदम मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार करण्याची एक हे तयार झाली आहे. ह्या रूममध्ये आल्यापासून आमच्या बाबतीत कुठलीच गोष्ट पॉझिटिव्ह झाली नाही आहे. पण असं एक आपल्यासोबत म्हणजे असं कोणी नाही करायला पाहिजे समोरच्याने. आय थिंक का असं असं असेल की आम्हाला हा रूम मिळाला. आम्ही हा रूम बघितल्याच्यानंतर खूप खुश झालो. पण आम्हाला याच्यामध्ये येऊन एवढा त्रास झाला आहे ना, की सांगू नाही शकत आहे. तर तरी पण हे काय म्हणतो घर हे आपली वास्तू ह्याला मी कितीही प्रामाणिकपणे याला सगळं व्यवस्थित ठेवते. सगळ्या गोष्टी आपलं जसं हक्काचं घर असतं अगदी तसं स्वच्छ, अगदी नीटनेटके ठेवते. पण मला ह्या घरातून चांगलं काहीच मिळालं नाही. त्रास आणि फक्त वाईटच माझ्यासोबत 2-3 महिन्यात घडत गेलं. तरी देखील असू देत. पण आता आपण ह्याची परीक्षा न घेता हा वास्तू आपल्यासाठी योग्य नाही आहे म्हणून हा सोडलेलाच बरा, हा आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. पण काही गोष्टी, काही आठवणी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या असतात त्या आपण विसरू नाही शकत. पण तुम्हीच सांगा आता पुढे काय करावं? असा अनुभव तुम्हाला देखील आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्हीही योग्य निर्णय घेतो आहे का? कारण ज्यावेळेस आपल्यासोबत काही वाईट घडतं त्यावेळेस माणसाने त्यापासून लांब गेलेलंच चांगलं. हा निर्णय आमचा योग्य आहे का?